आज आपण बघणार आहोत प्रसादाचा शिरा। प्रसादाचा शिरा हा नेहमीच 1.25 किलोच्या प्रमाणात तयार केला जातो। आज आपण 125 ग्रॅम म्हणजे 1.25 वाटी या प्रमाणाने प्रसादाचा शिरा तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला 1.25 वाटी तूप, 1.25 वाटी साखर, दूध, वेलची, मनुके, काजू, बदाम, रवा, सर्व साहित्य आपण हे समप्रमाणात म्हणजे 125 ग्रॅम किंवा 1.25 वाटी घेतलेला आहे। 1.25 किलोचा प्रसादाचा शिरा तयार करण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे त्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेले आहेत। त्याचा वापर करून तुम्ही 1.25 किलोच्या प्रमाणात प्रसादाचा शिरा तयार करू शकता। इथे प्रथम आपण कढई गरम करून घेऊ। त्यात तूप टाकून त्यावर जे काही ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम त्याचे आपण काप केले आहे ते परतून घेऊ। काजू बदाम परतल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ व नंतर त्यात रवा परतून घेऊ। रवा परतत असताना त्यात आपण वरतून थोडं थोडं तूप ॲड करत जाणार आहोत। या पद्धतीने सोनेरी रंग येईपर्यंत रवा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि या स्टेजला तूप सुद्धा सुटताना दिसत असेल। रवा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात आपण साखर ॲड करणार आहोत। साखर व रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। साखर व रवा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात आपण दूध टाकणार आहोत। दूध टाकल्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता या स्टेजला आपण वेलची पावडर व जे काही ड्रायफ्रूट्स होते ते टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून आपला शिरा 10 ते 15 मिनिट वाफेवर ठेवायचा आहे। त्यानंतर प्रसादाचा शिरा एकदम मोकळा, मऊ व लुसलुशीत होईल।